नमस्कार मैत्रिणींनो. हे जे योगी लोक असतात हे सामंजस्य नाही, सामरस्य म्हणजे समतेचं मूर्तिमंत प्रतीक असतात. ब्रह्मानंदाचे हे आकार असतात, सुखाला फुटलेले अंकुर असतात आणि महाज्ञान परब्रह्मज्ञान यांच्या शरीरात क्रीडा करत असतं. हो श्रोते, परब्रह्मज्ञान यांच्या शरीरात क्रीडा करत असतं. आपल्या शरीरात कोण क्रीडा करतं? प्रकृती आणि तिचे 3 गुण चालली असते. ती प्रकृती खेळवत असते 3 गुणांना आपल्या शरीरात. आपादमस्तक खेळवतच राहते ती. कधी सत्वाला वर आणते, कधी रजाला वर आणते, कधी तमाला वर आणते. रजस्तमश्च अभिभूय सत्वं भवति भारत, रजसत्वं तमश्चैव तमसत्वं रजस्तथा. असे खेळ चाललेला असतो आपल्या शरीरात. प्रकृतीचा खेळ चाललेला असतो आपल्या शरीरात. आपण त्याच्या त्रिगुणातीत कधीच होऊ शकत नाही, मरेपर्यंत नाही. या योग्यांचं तसं नसतं. कधीच त्यांनी त्या प्रकृतीचे त्रिगुणांची विल्हेवाट लावलेली असते. त्यांना कोपऱ्यात गुलाम म्हणून बसवलं असतं या योग्यांनी. प्रकृतीला आणि तिच्या त्रिगुणांना, कामक्रोधाला, सगळ्यांना कोपऱ्यात बसवून दिलेलं आहे. आणि स्वतः समत्वाचं मूर्तिमंत प्रतीक ब्रह्मानंदाचा आकार आहेत, सुखाचे अंकुर आहेत. आणि आता म्हटलंय ते विवेकाचे गाव, ओवी क्रमांक 139. ते विवेकाचे गाव की परब्रह्मीचे स्वभाव, ना तरी अलंकारिले अवयव ब्रह्मविद्येचे. ज्ञानी लोकांचं वर्णन आहे, ज्यांना परब्रह्मज्ञान झालं आहे, ज्यांच्यामध्ये समत्व आलेलं आहे, जे परब्रह्माशी इतके एकरूप झालेले आहेत की परब्रह्म त्यांच्यानं वेगळं दिसतच नाही. आता ते कसे आहेत? ते विवेकाचे गाव, विवेकाचं ते गाव आहेत. विवेक म्हणजे चांगल्या वाईटामधनं चांगलं निवडणं, निरक्षीर विवेकी वृत्ती. अशा विवेकाचं ते गाव आहेत, समूह आहेत. गावामध्ये असं गाव आहेत, ते विवेकाचं गाव आहे. की परब्रह्मीचे स्वभाव, परब्रह्माचा ते स्वभाव आहेत, म्हणजे परब्रह्माशी एकरूप झालेले आहेत. परब्रह्म आणि ते वेगळे नाहीच आहेत. परब्रह्माचा भाव त्यांच्या ठायी आहे. ना तरी अलंकारिले अवयव ब्रह्मविद्येचे. ब्रह्मविद्येचे अलंकार त्यांनी घातले. हो, काय सुंदर आहे. ब्रह्मविद्येचे अलंकार. आपल्याला खोट्या अलंकारांनी आनंद होतो, त्यांच्या अंगावर ब्रह्मविद्येचे अलंकार आहेत. काय असतील हो श्रोते ते ब्रह्मविद्येचे अलंकार? काय असतील ते? असेल त्यांच्या चेहऱ्यावरचं असीम निखळ लखलखतं तेज. कारण आत्म्यामध्ये अंतर्ज्योती आहे, त्या ज्योतीचं तेज त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतं. नंतर दुसरं, त्यांच्या डोळ्यामधनं पाझरणारी अपार करुणा, दया, प्रेम हे अलंकार इच्छते. हो, ते आत्मज्ञानाचं तेज, विश्वाविषयी असलेली अपार करुणा, प्रेम असेल. त्यांच्या ओठावाटे बाहेर पडणारं वेदोच्चार असतील. हे सगळं जे आहे ना श्रोते हो, हे त्यांचे ब्रह्मविद्येचे अलंकार आहेत. हे त्यांच्याजवळ आहेत. त्यांना बाह्य कुठल्याच अलंकाराची गरज नाही. कौपीन वकवंता खलु भाग्यवंत. कशाचीच गरज नाही, न चांगले वस्त्र घालण्याची, न दागिने घालण्याची. त्यामुळे ब्रह्मविद्या हेच त्यांचे अलंकार आहेत. असे हे त्यादी लोक आहेत. पुन्हा बघा, ते विवेकाचं मूर्तिमंत गाव आहेत, परब्रह्माशी एकरूप झालेले आहेत आणि ब्रह्मविद्येचे अलंकार त्यांच्या अंगावरती, त्यांचे अवयव म्हटलंय. त्यांचे अवयव म्हणजे ब्रह्मविद्येचे अलंकार आहेत. दोन्ही हात, दोन्ही पाय, कान, नाक, डोळे, दशेंद्रिय त्यांचे ब्रह्मविद्येचे अलंकार आहेत. ओवी क्रमांक 140. ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे आंगिक, हे बहु असो एकैक वानिसी काय. ते सत्वाचे सात्विक, सात्विकांचे सात्विक ते आहे. सात्विक लोकांचे सात्विक ते आहेत, सात्विकांमधले श्रेष्ठ. चैतन्याचे अंगिक, चैतन्य म्हणजे परब्रह्माचं ते शरीर रूप आहेत. अंगिक अंगरूप म्हणून आहेत ते. म्हणजे विश्वामध्ये जे परब्रह्म आहे ते अमूर्त आहे, अव्यक्त आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. पण हे योगी म्हणजे कसं आहे? त्याच चैतन्याचं हे देहरूप प्रतीक आहेत. देहामध्ये असलेलं प्रतीक आहेत ते चैतन्याचं म्हणजे परब्रह्माचं. हे बहु असो. आता हे खूप झालं रे अर्जुना. एक तुला काय काय सांगू की हे योगी असे आहेत, हे योगी असे आहेत, ते आनंदाचा आकार आहेत, ते सुखाचं अंकुर आहेत,
आणखीन मग म्हटलं ते विवेकाचं गाव आहे, ते परब्रह्माचं रूप आहे, त्यांचे अवयव म्हणजे ब्रह्मविद्येचं प्रतीक आहे. इतरं कितीक सांगू? हे बहु हे खूप झालं, असो आता थांबू. एकैक वाणीसी, एक एक तुला किती वाणून सांगू मी? वानणे म्हणजे वर्णन करणे. एकेकाचं कितीक वर्णन करू रे तुला? त्यांच्या नखापासून बोटापासून हात पाय सगळ्यांचं वर्णन करत बसलो तर शब्द नाही पुरायचे रे. म्हणून हे असो, आता राहू दे. ओवी क्रमांक 141. तू संतस्तव निरतसी, तरी कथेची सेन करिसी, की निराळी बोल देखसी सनागर. 140 क्रमांकाच्या ओवीमध्ये माऊली थांबलेले आहेत. म्हणजे अर्जुनाला सांगता सांगता श्रीकृष्ण थांबून गेलेत की अरे या योग्यांबद्दल मी किती सांगू तुला, किती सांगू, काय सांगू, मला शब्द नाही पुरत आहे. त्यामुळे हे असो, आता राहू दे हा विषय, असं श्रीकृष्णांनी अर्जुनाला म्हटलंय. हे ज्ञानोबा माऊली श्रोत्यांना सांगतायत. आणि त्याच वेळेस निवृत्तीनाथांनी माऊलींना सावध केलेलं आहे. कारण माऊली श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद ही कथा, मुख्य कथा सोडून परब्रह्माचं वर्णन करण्यात खूप वाहवत चाललेत. त्यामुळे कथा बाजूला राहिली आहे. कारण माऊली स्वतः म्हणजे परब्रह्माचं मूर्त स्वरूप आहे ना हो. ते स्वतः ब्रह्मानंदाचा आकार आहेत. त्यांचे अवयव म्हणजे ब्रह्मविद्येचे अलंकार आहेत. ते म्हणजे परब्रह्माला फुटलेला सुखाचा अंकुर आहे. असे ते स्वतः मूर्तिमंत परब्रह्मरूप असताना साहजिकच परब्रह्माचं वर्णन श्रोत्यांना सांगण्यात ते रममाण होतात. इतके रममाण होतात की त्याच्यात ते वाहवत जातात. आणि मग कृष्णार्जुनाची जी मुख्य कथा आहे गीतेतली ती सांगायला ते विसरतात. मग असे ते परब्रह्म वर्णनामध्ये वाहवत गेले की निवृत्तीदासांना अतिउल्हास होतो, खूप आनंद होतो, खूप परमानंद होतो की माझा हा अनुज, माझा हा धाकटा भाऊ किती ज्ञानी झाला आहे आणि कसं लोकांना किती ओघो त्या मृदू मधुर भाषेत सांगतोय. म्हणून निवृत्तीनाथांना आनंद होतो. बाजूला बसले असतात माऊली, प्रवचन करतात तेव्हा निवृत्तीनाथ बाजूला बसलेले असतात. एका जबाबदार कर्तव्यदक्ष अग्रजाप्रमाणे, मोठ्या भावाप्रमाणे ते ऐकत असतात. माऊली जर वाहवत जायला लागल्या तर एका मोठ्या भावाच्या जबाबदारीने, कर्तव्यनिष्ठेने ते माऊलींना सावध करतात की अरे ज्ञाना, आता विषयाकडे ये रे, ज्ञानोबा विषयाकडे ये. आता ही जी 141 क्रमांकाची ओवी आहे त्यामध्ये निवृत्तीनाथ म्हणतात ते, तू संतस्तव निरतसी. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांना कथेच्या किनाऱ्यावर आणतायत. तू संतस्तव निरतसी, अरे संतांच्या स्तवनामध्ये, संत म्हणजे ज्ञानी लोक, त्या योगी लोकांच्या वर्णनामध्ये तू रममाण होतोस रे ज्ञानोबा. संतस्तव निरतसी, त्यामध्ये तू रममाण होतोस. तरी कथेची से न करीसी, से म्हणजे विचार, मग तू कथेचा विचारच करत नाही. एकदा का तू योगी आणि महाज्ञानी लोकांच्या वर्णनात शिरला रे ज्ञानोबा की तुला कथेची आठवण नाही राहत रे, तू विसरून जातो, तू रममाण होतो. कथेची सेन, काय कथा आहे? कृष्णार्जुनाचा संवाद सांगायचा आहे. मग एकदा का तू योग्यांच्या स्तवनामध्ये मग्न झाला की तुला कथेचं भान राहत नाही. की निराळी बोल देखसी सनागर, सनागर म्हणजे परब्रह्म, परब्रह्माची ती एक अलौकिक भाषा तू बोलायला लागतोस. निराळी म्हणजे अलौकिक, बोल म्हणजे भाषा, सनागर म्हणजे परब्रह्माची, ब्रह्मानंदाची ती अलग भाषा, एक अलौकिक दिव्य भाषा तू बोलायला लागतो रे माझ्या धाकट्या बंधो. एकदा का तू त्या विषयात शिरला परब्रह्माची, मग एक अलौकिक भाषा तू बोलू लागतोस. निवृत्तीनाथांच्या शब्दातनं धाकट्या भावाबद्दलचा अत्यानंद अभिमान डोकावतो आहे. उल्हासाने ते असं सांगतात की अरे तू जेव्हा योग्यांचं वर्णन करतोस तेव्हा इतका रममाण होतोस तू त्यामध्ये की तुला कथेचं भान राहत नाही. मग त्या परब्रह्माची अलौकिक भाषा तू बोलत असतोस. ओवी क्रमांक 142. परीतो रसातिशयो मुकळी, मग ग्रंथार्थ दीप उजळी, करी साधू हृदय रावळी मंगळोखा. निवृत्तीनाथ सावध करतायत की अरे तू खरंच चांगलं बोलतोस, अलौकिक भाषा बोलतोस, पण परी म्हणजे पण आता काय कर, तो रसातिशयो मुकळी, तो जो तू एक अद्भुत रस, त्या रसामध्ये श्रोत्यांना वाहून घेऊन चाललेला आहेस. श्रोते मग्न झालेत त्या परब्रह्म वर्णनाच्या अद्भुत रसामध्ये.
पण तो रस आता अतिशय झाला रे, रसातिशयो, अद्भुत रसाची विपुलता झाली आता. मग आता ती मोकळी म्हणजे आवर बरं. परब्रह्म वर्णन म्हणजे अद्भुत रस आहे श्रोते हो. शांत रस आहे, शांत रस अद्भुत रस दोन्ही आहेत त्याच्यामध्ये. या दोन्ही रसांमध्ये श्रोते बुडाले आहेत. तो दोन्ही रस आता विपुल प्रमाणात झाला आहे. म्हणून आता मोकळी आवर, संकोच कर, त्याचा आवरून घ्या आता ते सगळं वर्णन. मग ग्रंथार्थ दीप उजळी, मग ग्रंथाचा जो अर्थ आहे त्याच्या दिव्याचा प्रकाश आता श्रोत्यांना दाखव. आपला ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे, जो गीतेचा अर्थ आहे, त्या अर्थाचा दिवा आता प्रकाशित कर रे अर्जुना. म्हणजे ग्रंथार्थ आता लोकांना सांग. आता कृष्णार्जुन संवादाचा दीप तू उजळव आणि तो प्रकाश श्रोत्यांना दाखव. करी साधू हृदय रावळी मंगळ उखा, या संत लोकांच्या, साधू म्हणजे हे जमलेले श्रोते, यांच्या हृदय मंदिरामध्ये साधू हृदय रावळी मंगळ उखा, मंगल असा पवित्र प्रकाश तू त्यांच्या हृदयामध्ये पाड. म्हणजे तू आता तो रसातिशय आवर, शांत आणि अद्भुत रसाची विपुलता आता आवर्ती घे आणि आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या अर्थाचा दिवा तू आता प्रकाशित कर आणि त्याचा तो मंगल उखा परम पवित्र प्रकाश या श्रोत्यांच्या हृदय मंदिरामध्ये आता त्यांना दाखव. त्यांच्या हृदय मंदिरामध्ये त्या गीतार्थाचा प्रकाश तू आता स्थिर कर. आता हा रसातिशय आवरून घे. काय मोठे भाऊ होते पहा, जबाबदारीने कर्तव्याने धाकट्या भावाला सावरतात ते. एक तर हे सगळं ज्ञान निवृत्तीनाथांच्या ऊर्जा स्पर्शाने माऊलींना मिळालेलं आहे. केवढे अनंत उपकार आहे मोठ्या भावाचे. म्हणून सदोदित सदोदित निवृत्तीदास निवृत्तीदास म्हणे, निवृत्तीदासू दास म्हणतात मोठ्या भावाचे. ते मोठे भाऊ अगदी माऊली समाधी घेईस्तो परंत ज्ञानोबांच्या पाठीशीच होते. आदर्श मोठे भाऊ श्रीरामचंद्र, आदर्श ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ, आदर्श ज्येष्ठ बंधू. ओवी क्रमांक 143. ऐसा गुरुचा उवाईला निवृत्तीदासासी पातला, मग तो म्हणे कृष्ण बोलिला तेच ऐका. ऐसा गुरुचा उवाईला, किती वेगळा शब्द आहे उवाईला. उवाईला म्हणजे उत्साह, परमानंद. असा आपल्या गुरुचा उत्साह आणि परमानंद निवृत्तीदासासी पातला. निवृत्तीदास म्हणजे ज्ञानेश्वर, निवृत्तीचा दास म्हणजे ज्ञानेश्वर. म्हणजे आपल्या निवृत्तीनाथ गुरूंचा असा हा उत्साह परमानंद ज्ञानेश्वरांना समजला. निवृत्तीदासांसी पातला, त्यांना समजला की आपले बंधू किती उत्साहित झालेले आहेत आणि किती आनंदी झालेले आहेत. मग तो म्हणे, मग ज्ञानेश्वर आता श्रोत्यांना सांगताय कृष्ण बोलिला तेची ऐका. आता ज्ञानेश्वर किनाऱ्यावर आलेले आहेत. आता त्यांनी परब्रह्म वर्णन आवरलं आहे. निवृत्तीनाथांचा उत्साह त्यांनी पाहिला आहे आणि मग ते श्रोत्यांकडे वळून म्हणतात ते कृष्ण बोलिला तेची ऐका. आता कृष्ण अर्जुनाला काय बोललाय ते तुम्ही ऐका. आता ते किनाऱ्यावर आलेले आहेत. निवृत्तीनाथांनी त्यांना कथेच्या जवळ आणून पोचलेलं आहे. ओवी क्रमांक 144. अर्जुना अनंत सुखाच्या डोही, एकसरा तळची घेतला जिही, मग स्थिरावनी तेही तेची जाहले. कृष्ण अर्जुनाला म्हणतायत, अर्जुना अनंत सुखाच्या डोही. ओवी क्रमांक 144 आहे. अर्जुना अगदी खोल अशा आत्मानंदाच्या डोहामध्ये तो आत्मस्वरूप राहतो, विश्वच आत्मस्वरूप पाहतो आणि देहासह तो परब्रह्मरूप झाला असतो असे मानता येईल. म्हणजे थोडक्यात आता माऊलींनी या ओवीमध्ये थोडक्यात गुंडाळलेलं आहे की हे जे योगी लोक असतात, हे योगी लोक आत्मानंदाच्या खोल डोहामध्ये एकदम तळाला जातात. एकदम तळाला जातात. डोहामध्ये वास्तविक डोहचा तळ कठीण असतो जाणं, पण हे आत्मज्ञानाच्या डोहामध्ये हे ज्ञानी लोक एकदम तळाला जातात. मग स्थिरावून त्याची आणि मग स्थिर होऊन तिथेच राहतात. पण कशाचा डोह आहे? पाण्याचा डोह नाही. आत्मज्ञानाच्या डोहाच्या तळाशी तिथे एकरूप होऊन राहतात, म्हणजेच परब्रह्मरूप होऊन जातात. असं एका वाक्यात योग्यांचं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. ओवी क्रमांक 145.
अथवा आत्मप्रकाशे चोखे, जो आपण पेची विश्व देखे, तो देहीची परब्रह्मसुखे मानू येईल. अजून माऊली तेच वर्णन करतात आहे. अथवा आत्मप्रकाशे चोखे, उत्तम अशा आत्मप्रकाशाने आपण पेची विश्व देखे, आपल्यामध्येच विश्व पाहतो. अंतरात आत्मप्रकाश असतो, त्यामध्ये विश्व पाहतो. देहीची परब्रह्मसुखे मानू येईल, देहामध्येच तो परब्रह्मसुख मानत असतो. म्हणजे तेच पुन्हा परब्रह्माचं योग्याशी असलेलं अद्वैत. ओवी क्रमांक 146. जे साचोकारे परम, नाते अक्षर निस्सीम, जिये गावीचे निष्काम अधिकारिये. कोणत्या गावाचे अधिकारी असतात योगी लोक? साचोकार परब्रह्म, निश्चितपणे परब्रह्माचे ते नाते अक्षर निस्सीम, म्हणजे ते उत्तमप्रमाणे परमपदाशी एकरूप झालेले असतात. नाते कसं? परब्रह्म अक्षर निस्सीम, अक्षर म्हणजे अविनाशी, जे पूर्णपणे अविनाशी आहे अशा परब्रह्माशी साचोकार निश्चितपणे ते स्थिर झालेले असतात. जिये गावीचे निष्काम अधिकारी आहे, आणि कामनारहित गावाचे ते अधिकारी असतात. कामनारहित, कामरहित गावाचे ते, म्हणजे कामही नसतं. म्हणजे एकतर अविनाशी परब्रह्माशी ते स्थिर होतात, आणि निष्कामरूपी जे गाव आहे अशा गावाचे ते अधिकारी झालेले असतात. ओवी क्रमांक 147. जे महर्षी वाढले, विरक्ता भागा फिटले, जे निसंशया पिकले निरंतर. कसे असतात हे योगी? जे महर्षी वाढले, जे महर्षींहून श्रेष्ठ असतात. महर्षींहून श्रेष्ठ. विरक्ता भागा फिटले, म्हणजे विरक्तांचं भाग्य जिथे संपतं किंवा विरक्त असतात. जे निसंशया पिकले निरंतर, महर्षींहून श्रेष्ठ असतात, विरक्त असतात ते. महर्षींपुढे, महर्षींहून विरक्त, विरक्त पुरुषाच्या वाट्याला आलेलं भाग्य त्यांच्या वाट्याला आलेलं असतं. थोडं ह्या ओवीचं आपलं निरूपण राहणार आहे. आज इथेच थांबूया. इत्यालम.